श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्वयंपाकघर हे असतेच. स्वयंपाकघर म्हणजे आपण जिथे जेवण बनवतो ते ठिकाण. हीच ती जागा आहे तिथून आपले भाग्य निर्माण होते व घरामध्ये सुख समृद्धी वास करते. परंतु आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्यांना कधीही संपू देऊ नये. मानले जाते की या वस्तू संपल्यानंतर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते, घराची प्रगती कमी होत जाते व व्यक्ती कंगाल होण्यास मदत होते. तर चला तर तुम्हाला सांगते की कोणत्या त्या गोष्टी आहेत त्यांना विसरून पण संपू द्यायचं नाही. त्याच्या अगोदर तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून टाका व तुम्ही अजून पर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाकरीचे किंवा चपातीचे पीठ. मित्रांनो, भाकरीचे किंवा चपातीचे पीठ संपल्यानंतर डबा आपण रिकामा झाल्यानंतर लोक त्याच्यामध्ये नवीन पीठ टाकतात. जर तुम्ही पण असे करत असाल तर त्याला तिथेच थांबवा. पिठाच्या डब्यामध्ये पीठ संपण्या अगोदरच त्याच्यामध्ये नवीन पीठ भरा. तसेच पिठाच्या डब्याला कधी झाडून साफ करू नये, त्याच्यामुळे तुम्हाला धनाची हानी होते. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे हळद. मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळद एक ही अशी गोष्ट आहे जिचा वापर सगळीकडेच होतो. ज्योतिषाच्या नजरेत पाहिले गेले तर हळदीचे संबंध गुरु ग्रहांशी मानले गेले आहेत. जर तुम्हाला स्वयंपाकघरामधील हळद संपली गेली आहे तर हे गुरुदोषाच्या समान आहे. गुरुचे दोष झाल्यावर धनाची कमी लागते व सगळ्या गोष्टीत अपयश येते. म्हणून जेव्हा वाटेल की स्वयंपाकघरामध्ये हळद संपणार आहे तर त्या अगोदर हळदीचे डबे भरून टाका. घरामध्ये हळदीची कमी होणे धनाची कमी व कोणत्याही कामामध्ये अपयश येण्याचे आहे. लक्षात ठेवा की कोणापासूनच हळद उधार घेऊ नये व कोणाकडे मागू देखील नाही, कारण असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते. मित्रांनो, नंबर 3 तांदूळ. तांदूळ हे स्वयंपाकघरामध्ये रोजच्या वापरामध्ये लागणारे आहे. काही जण आपल्या घरामध्ये एका टाकीमध्ये किंवा पिशवीमध्ये तांदूळ ठेवतात व गरजेपुरते काढतात व लगेच बंद करून ठेवतात. हे करणे योग्य आहे, पण जेव्हा तांदूळ संपतात त्यावेळेला तांदूळ संपण्या अगोदर ती टाकी भरून ठेवा. तांदळाचे संबंध शुक्राशी मानले जाते. अशी शुक्राला भौतिक सुखाचं कारण मानलं आहे. तांदळाला घरी संपणे शुक्राचे दोष मानले आहे. शुक्राचे दोष लागल्यानंतर नवरा बायको यांच्यामध्ये संबंध तुटण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नये. मित्रांनो, नंबर 4 स्वयंपाकघरात मीठ हे असतेच. जर नसेल तर जेवणच नाही राहत. काही लोक तर डब्यामध्ये भरलेल्या मिठाला अगोदरच संपवतात. संपल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन मीठ भरतात. ज्योतिषामध्ये मिठाला राहूचे पदार्थ मानले आहे. स्वयंपाकघरात मीठ संपल्यावर राहूची दृष्टी तुमच्या घरावर पडते. हो, तुम्ही तुमचे केलेले कार्य बिघडायला सुरुवात होते. तुम्हाला आर्थिक दारिद्र्य तिथे सामना करावा लागतो. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात मिठाचा डब्बा कधीही खाली होऊ देऊ नका व शेजाऱ्यापासून मीठ कधीही मागू नका. असे केल्याने तुमच्या घरातील भांडार सर्व खाली राहतील. मित्रांनो, नंबर 5 जेवण बनवण्यामध्ये वापरले जाणारे तेल. असे बघितले गेले आहे की घरामध्ये तेल संपून गेले की लोक नवीन तेल घरामध्ये आणतात. अशी चूक तुम्ही करू नये. इथे देखील आपल्याला तसेच करायचे आहे की तेल संपल्यावर लगेच आपल्याला तेल आणायचे आहे, कारण तेलाचे संबंध शनिदेवाशी आहेत. तेल संपले म्हणजे शनीचा शापांची तयारी सुरू झाली असे आहे. शक्य होईल तसे शनिवारी थोडं तेल दान करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.